शेतकऱ्यासह चांदवडमध्ये प्रहार संघटना आक्रमक. मुंबई आग्रा महामार्गावर केला चक्काजाम. रस्त्यावर पत्ते खेळून केला कृषी मंत्र्यांचा निषेध. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी तसेच शेतकरी, कष्टकरी व अपंग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी नाशिक, येवल्यात, चांदवडमध्ये प्रहार शेतकरी संघटना आक्रमक झाली असून जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुमारे 1 तास मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पत्त्याच्या माळा गळ्यात घालून आंदोलनस्थळी पत्ते खेळत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध केला. शेकडो कार्यकर्ते प्रहारची टोपी घालून आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनामुळे दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनामुळे अडकून पडलेल्या रुग्णवाहिकांना कार्यकर्त्यांनी वाट मोकळी करून दिली. शासनाने मागण्या मान्य न केल्यास शेतकरी आपल्या कुटुंब व शेती अवजारांसह ट्रॅक्टर भरून मंत्रालयावर धडक देतील असा इशारा यावेळी दिला. त्यानंतर भावांतर योजना नाही राबवू शकत ना, तर आमचं कापणी, लावणी ते कापणी तुम्ही त्या ठिकाणी उत्पादन खर्च म्हणून त्या ठिकाणी एमआरजीएस मध्ये धरा आणि त्यानंतर या सगळ्या 17 मागण्या तुम्ही पूर्ण करत नाही आहात म्हणून आमचा 8 तास आहे ना. आम्ही शांत बसणार नाही. आम्ही बच्चू कडू नावाच्या शेतकरी नेतृत्वानं व्यापलेली लोक आहोत. आम्ही शेतकरी म्हणून लढतोय. आमच्यासाठी पार्टी महत्वाची नाही, आमच्यासाठी पक्ष महत्वाचा नाही, नेता महत्वाचा नाही. शेती आणि माती हे 2 महत्वाचे मुद्दे. दुसरी गोष्ट अशी, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन गेलेल्या विजय घाडगे पाटलांना जी जबरदस्त मारहाण झाली तो सुद्धा राग या चक्काजाम आंदोलनात. तो विजय घाडगे पाटील आहे, ते विजय घाडगे पाटील आहे, एकेरी दुहेरी कोणी असू देत, पण ते शेतकरी आहेत हे लक्षात असू द्या. सबंध हा देश. आमचं पुढचं पाऊल असं आहे का या जर मागण्या मान्य नाही केल्या तर अजून 2 टप्प्यात आमची पदयात्रा आहे. त्यानंतर 2 ऑक्टोबर आम्ही डेडलाईन दिलेली आहे. त्या 2 ऑक्टोबर पर्यंत यांनी जर मागण्या मान्य नाही केल्या तर या उत्तर महाराष्ट्रातनं किती ट्रॅक्टर निघतील त्याचा भरोसा नाही. ते ट्रॅक्टर भरलेले असतील, त्याच्यामध्ये शेतकऱ्याचे अवजार असतील, जू असेल, शिवळ असेल, त्या ठिकाणी सगळे अवजार असतील, कडण असेल, रुग्ण असेल. त्याच सोबत शेतकऱ्याच्या शेतीमध्ये तण झालं की त्या वसन लागतं त्या पाशीला, तर त्या पाशीचं वसन काढायसाठी खुरपं सुद्धा आम्ही ठेवतो. या शेतकऱ्याच्या जीवनाच्या शेतीमध्ये सरकार नावाचं हे तण आम्हाला जगू देत नसेल तर वसन काढण्यासाठी प्रतिकात्मक रूपा शेतकरी खुरपं घेऊन सुद्धा त्या ठिकाणी रे आमचं अवजार हत्यार बनायला वेळ लावू नका. तुम्ही त्याची परीक्षा घेऊन या, विषयाची परीक्षा घेऊन आम्ही मुंबईत, राजधानी मुंबईत धडकणार आहोत 2 ऑक्टोबरला शेतकरी आपल्या कुटुंब कबिल्यासह ट्रॅक्टरसह.